तो जाईल मी काट्याच्या वेळी शाळेत दिवस गेलो. तर एक 2-3 महिन्याने आमची परीक्षा झाली. तेव्हा तुम्ही केवढे होता म्हणजे 6व्या वर्षी वर्षी 7 हां 6व्या वर्षी गेलो आणि मग दुपारी मी यायचो घरी जेवायला. सकाळी 7ला शाळा असायची. आमची परीक्षा मी सगळ्या विषयांमध्ये पाहिलं. आता किती असायचे पण समजा जे काय असेल ते. तर मास्तर भयंकर खुश झालो. काय हुशार, इतका बुद्धिमान आहे, अमुक तमुक ते काय माझी स्तुती केली. माझा रोज एकदम सायन्स वरती गेला. अरे आपल्या इतका शहाणा माणूस कधी असू शकतो काय, इतके आपण हुशार, इतके गुणवान. त्या रोबाबत मी म्हटलं घरी जाऊन सत्कार बित्कार झाला पाहिजे, गोडधोड झालं पाहिजे. त्या रोबाबत मी आपले घरी आलो. माझी आई खाड्यावरती काम करत होती. तिचं धान्य साफ करणं वगैरे तिथे 6-7 लोक 2-3 बायका काम करत होत्या. आणि तिने एका बायका समजा जेवण वाढ हां ते माझं जेवण वाढलं. त्यात एक भाजी, आमटी, भात, भाकरी, ते 2 भाज्या असतील. आणि मला ते चाट बघितलं, मला भयंकर राग आला. म्हणजे आपण एवढं पराक्रम केलं, हे जेवण काय प्रकार ढकलून दिलं मी जात जेवणार नाही म्हणलं मी. तेव्हा एक गेले माझ्या आईकडे म्हणजे की दाखले बाबा जेवत नाही काय होतं, जेवणार नाही म्हणले. ओके ठीक आहे, ताट काढून घे. आणि मला विचारल्याशिवाय जेवायला द्यायचं नाही त्याला. अर्धा तास झाला कोणी काय बोलेल ना. असं भूक लागली, त्या बाईला बोलले मला वाढ पुन्हा. ते म्हणजे बाईसाहेबांना विचारल्याशिवाय मी नाही वाढणार. मला मेसेज मिळाला. मन खाली काही पैसे उभा राहिलो. तिला कळलं मी का होते. ते म्हणजे प्रताप, तुझ्या ते चाटात पडलं आहे त्याच्यामुळे ह्या लोकांचे कष्ट आहेत. त्याच्या मागे कोणी अशा लोकांचे कष्ट आहेत. कोणतरी ज्वारी पेरलेली आहे, ती उगवलेली आहे, ती लोक साफ करतायत, कोणतरी जळतं आहे, कोणतरी शिजवतं आहे. आणि ती भाकरीची चाटात आयती पडते. अन्नाचा अपमान करू नकोस. जेवलो आज टाकायचं 70 वर्षाची काय 72 वर्षाची ताटात कधी पडली नाही. आई एक संस्कार. पण तिची सांगायची पद्धत आणि तिच्या ताटात कधी उष्ट सापडणार नाही.